विठुराय, खूप रात्र झाली अरे, अजून सगळे कसे काय नाही आले? अहो कधी येतील? विठुराया, सासूबाईंना यायला एवढा वेळ का लागतोय? सकुताईने मला बोलवलंय. जा गंगे, सकुताई सखुताई इकडेच आहे. सकुताईने मला बोलवलंय. सखूचा फटाका फुटणार ना आज, मग त्याची वात गंगेला बनवायची. सकुताईंनी मला बोलवलंय. जवळ येतोय. नरपशू पुन्हा इथं आला की काय? सकुताईंनी मला बोलवलंय. कोण आहे? सकुताईंनी मला बोलवलंय. गंगा मावशी? गंगा मावशी, अगं तू इथे का आली आहेस इतक्या रात्री? सकुताईंनी मला बोलवलंय. अगं मी नाही बोलवलंय तुला. सकुताईंनी मला बोलवलंय. सकुताईंनी मला बोलवलंय. सकुताईंनी मला बोलवलंय. सकुताईंनी मला बोलवलंय. नरपशू आला. एक गोष्ट मनावर करून घे, आम्ही शिरपूरहून दर्शन घेऊन येईस तोवर जागेवरून उठायचं नाही. नाही म्हणजे नाही. सासूबाईंनी सांगितलं उठायचं नाही, मग आता? ही कुलस्वामिनी, मी जर मदतीला नाही धावले तर नरपशू गंगा मावशीचा जीव घेईल. मला क्षमा कर, राग मानू नको, पण मला आता उठावं लागतंय. गंगा मावशी, तुला सखुताईने बोलावलंय ना? मग सखुताई इकडे नाहीये. जा तू, परत घरी जा. तू माझा जीव घ्यायला आलायस ना? मी इथे. गंगा मावशी, जा, पळ पळ गंगा मावशी. आले आले मी शिर्या, मुर्दा फसवला तुझा शिर्या. घाबरू नका, देवीच्या कुंकवाचं बंधन आहे, त्या कुंकू ओलांडणार नाही, घाबरू नका. शिर्या हलकट, मुर्दा फसवला तुझा. जोड सोड सोडत सोडत. आपण उगीच इथे अडकून पडलोय. पेहवाना सहज घरी पोहोचलो असतो. घरात नाही तर मठात बाबाजींनी उपचार केले असते रामाईवर. अरे दिगू, पण तू त्यांना नेणार आहेस कसा? बघितलीस ना, वहिनी आपल्या दोघांना आवरत तरी होत्या का? आणि बैलगाडीतून उतरून पळून गेल्या तर? हो ना. अहो, आणि त्यात आज अमावस्या सुद्धा आहे. काका, त्या सखूसाठी जीव तळमळतो या दिगूचा. तेवढ्यासाठी फक्त घरी जाण्याची घाई लागली याला. हो यमुनाताई, कारण घरी सकू एकटी, त्यात अंधार पण पडलाय आणि त्या नरपशूची भीती अजून संपलेली नाहीये. ती भीती तुला वाटत नाहीये का? ती भीती की त्या नरपशूला विसरून गेली असतो. आणि जे डोळ्यासमोर दिसतंय ते, त्याची काळजी नाहीये का तुला?
रमाईच्या जीवापेक्षा सखूची काळजी जास्त वाटते का तुला? अरे आई आहे ना आपली, बघतोयस ना तिची अवस्था. सखूसाठी रमाईच्या जीवाशी खेळणार आहेस का? यमुनाताई, अरे पण बाबाजींनी सांगितलंय ना सखूची काळजी घेतील म्हणून. नको रे दिगू, वहिनीची अवस्था फार वाईट आहे रे. तू इथून निघण्याचा विचारही करू नकोस. अहो दिगंबरराव, असं काय करताय? अहो इथं आई आंबेच्या कृपाछत्राखाली तुम्ही सगळे आहात. विघ्न येणारच नाही, आणि आलंच तर देवी माता रक्षण करेल. वाटेत काय कराल तुम्ही? उलट येथे मध्यरात्रीला कापूर जाळा, प्रार्थना करून 11 नारळ द्या, शुभ होईल. अहो गुरुजी, आम्ही असंच करू. अहो गुरुजी, तुम्हाला आमच्या गावातली परिस्थिती ठाऊक नाहीये, आणि तुम्हाला एकदा त्या नरपशूचा तडाखा बसलाय ना, तरी तुम्ही विसरताय. अरे दिगू, यमी बोलली आहे ना बाबाजी तिची काळजी घेतील म्हणून. आणि शिवाय दारं खिडक्या लावून घेतल्यात ना आपण निघताना, आणि बाहेर कुलूपही आहे. हे बघ, ती आपल्या घरामध्ये आहे ना, कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित आहे. तर काय, संकट तिच्यावर नाही, संकटात आपण सापडलोय, आणि आता आपण इथून हलायचंच नाहीये. श्रेया, श्रेया, गेला असेल का? नाही नाही, असं कसं जाईल? मग कुठे गेला? बापरे, म्हणजे कौलांवरून परस्तारी गेला की काय? दुर्गे दुर्गडवारी तुझी संसारी, नाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा. श्रेया, गंगा मावशी, तू कशाला आलीस इथे? ऐक माझा, आता तू जा इथून. आता जोपर्यंत माझ्या हातात मशाल आहे तोपर्यंत काही नाही होणार. जा तू इथून. ही मशाल तुला काय बी करणार नाहीये. या मशाली परीस लय मोठा आहेस तू. आजची संधी हुकाय नको र जिंगरोबा. आज आर किंवा पार करून टाक र जिंगरोबा. ए बा, या तुझ्या डोळ्याची कमाल धाव आणि शिकार पत्ते कर र जिंगरोबा. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. आई आंब्याचा इडा पिडा टळून जाओ, नजर भूत प्रेत बाधा जळून जाऊ दे. श्रेया, सोडत नाही मी तुला.
शिऱ्या पाहिली देवीची कमाल, बाधा उतरायला लागलीये. इकडे हाड आणि तिकडे फिर असं झालंय रे विठुराय. आता काय करू मी? येवाना सगळं संपलं असेल. सखू वैकुंठी निघाली असेल. आता मला भानावर यायला काही हरकत नाही. काय चालेल, मी बाधा उतरतीये असं मगाशीच सुचवत केलं होतं. मी मी आई आई देव, मी कुठे? आपल्याला शिरपूरला जायचंय ना. यमुने अगं मी कुठे आहे? आई 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 रमा, काका काका उठा, रमाई भानावर येते. आई ग. अरे मी कुठे आहे? आई अंबे, काय झालं होतं? मी तशी रावळात का झोपले? सगळे सुखरूप आहेत ना दिगू? सकू कुठे? हो रमाई, हो. तू ठीक आहेस ना रमाई? अरे मला काय झालंय? मी ठीकच आहे. पण आपण घरी नाही गेलो. आपण अजून इथेच आहोत. तिघू, अरे सकू घरी तिकडे एकटीच आहे. आपण इतका वेळ का थांबलो इथे? यमुने, आपण मला कोणीतरी पाणी देईल का तू? रमाई, हो. काकू, आंटी, आई अंबे, आणि आपण इथे काय करतोय? असा कांगावा करते म्हणजे हाडा होता तर महामायेचा. पाणी घे रमाई. पाणी दे. सावकाश. आता रमाईला काही होऊ नये. आई अंबे, रक्षण कर सकूचं आम्ही पोचेपर्यंत. आता हीच माझी तलवार. विठुराया, तूच धावून आलास रे? नक्की
ही शीतल चुळूक कशी आली? विठ्ठल 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 विठुरायाचं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल या पारलेल्या खोलीतून. विठ्ठल 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 म्या जाऊन सांगितलं तर म्याच मार खाईन. शिंबा जा तू जाऊन बाबाजीने सांग. कोण मी जाऊन सांगू? जय गुरु बाबाजी. बाबाजी आज पण शकू वाचली. नरपशु पळून गेला. बाबाजी 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 अशी कशी वाचले? वाचलीत कशी ते? बाबाजी जय जिंद्रोबा. बाबाजी जय जिंद्रोबा. अरे नरबोशू आलाय. अरे बळा बळा नरबोशू आलाय. सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. मी नव्हतं बोलवलं तुला. सखुताईंनी मला बोलवलंय. नाही ग गंगा मावशी, नाही, मी नाही बोलवलं तुला. पण असू दे, मी जे सांगते ना ते नीट ऐक. आपल्याला विठुरायाने वाचवलंय, कोणालाच सांगायचं नाहीये. ऐकतेस ना? कोणालाच सांगायचं नाहीये, समजलं? सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. अरे देवा, हा काय प्रकार? अहो 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 एवढ्या पहाटे कुठे निघालात? मूर्ख, टोकलस. शास्त्र काय सांगतं? बाहेर निघालेल्या माणसाला टोकू नये. हो, ते चुकलंच. पण आपलं शास्त्र त्या नरपशूने वाचलं नसेल ना? अहो, त्याला फक्त उजेड आणि अंधारच कळतो. कोंबडा आरवला असेल ना तरी बाहेर अंधार आहे. उगाच कशाला जीव धोक्यात घालता? अगं, रांजणगावच्या देशमुखांकडे वास्तुशांत आहे. दक्षिणेत भरपूर गभाड मिळणार आहे. शिवाय सोन्याची गाय मिळणार आहे. मीच घेतली कामगिरी, मग जायला नको? अहो, पण जीवच नाही राहिला तर ती सोन्याची गाय काय चाटायची आहे का? अहो, थोडा वेळ थांबा, मग उजेड झालं की जा ना तुम्ही. नाही, वेळेच्या बाबतीत या भास्कर बुवाला पंचक्रोशीत मान आहे. तो त्या नरपशूमुळे घालून बसू का? अहो, पण तू नरपशू. गप्प बस, काही होणार नाही. काळजी करू नको, येतो मी. वाचवा, नरपशूला वाचवा, वाचवा, धावा.
ए रताळ्या, आज आलाय का तुला? हा? काय सांगितलं होतं मी? लय हिंमत वाढली तुझी, इथपर्यंत आला. काय सांगितलं होतं? बजावलं होतं की नाही तुला? माझ्या माणसांना त्रास द्यायचा नाही. ही समधी, हे गावकरी माझी माणसं आहेत. हे गाव माझं आहे, मी इथला आहे, हे माझे आहेत, जीवलग आहेत माझे. मग काल ऐकतं काला नाही त्रास द्यायचा. पुन्हा जर त्रास दिला तर मी काय सांगितलं होतं तुला संपून टाकीन बोललो होतं की नाही? आता मी तुला संपून टाकणार. होय, मी तुला संपून टाकणार. निघून जायचं, इथून निघून जायचं. तुला तुझ्या गुहेत बंदी करून टाकतो, म्हणजे पुन्हा तू इथं कधी यायचं नाही. चल 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 चल. जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. गंगी, तू अगं इथे आत्ता कशी काय? आणि सकू कुठे आहे? सखुताईंनी मला बोलवलंय. हो अगं, पण सकू कुठे आहे? सखुताईंनी मला बोलवलंय. अरे देवा, या आधीचं पालुपत जाऊन नवीनच सुरू झालं हिचं. काय ग गंगी, तो नरपशु आला होता का? सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. अगं दुसरं काही बोलताच येत नाही का तुला? सखू कुठे आहे? तिला काही झालंय का? आणि तू अशी रडत तोंड लटकावून काय बसलीयस? अगं सखू कुठे आहे, कशी आहे, बोल की. तू म्हणते सखूने बोलावलंय, मग मग आहे कुठे सखू? तिला काही झालंय का? दिसत नाहीये कुठेच. सासूबाई, मी आत होते. सकू, तू सुखरूप आहेस ना? काय ग, तुला काय सांगितलं होतं? आम्ही येईपर्यंत कुंकुमार्चन करत बसायचं, अजिबात हलायचं नाही असं सांगितलं होतं ना? मग अशी मध्येच का उठून गेलीस? कुळाचार म्हणजे चेष्टा वाटते तुला? अशी अर्धवट पूजा देवीला मान्य होत नाही. आता नको नको ती संकट येत राहतील. अगं आम्ही काय विचारतोय सखू तुला? तू अखंड कुंकुमार्चन करावंस म्हणून तुला इथे ठेवून आम्ही गेलो होतो ना. अरे काय बोलताय काय तुम्ही? एवढा वेळ ती इथे एकटीच होती. एवढे प्रहर एकाच जागी बसणं शक्य आहे का? आणि सकू उगीच नियम मोडणार नाही. हो, मग कशाला उठली ती? एवढं काय आभाळ कोसळलं होतं की तो नरपशु आत आला होता? हो, आला होता.